जैसा गावितिया कसमळा उकरडा होय एक बळा का स्मशानी अमंगळा आघवयाची. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृतून श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 650 ओवीचा आपण विचार करतो आहोत. बरोबर आहे का? बरोबर आहे का? ओवी जैसा गावीची या कश्मळा विषय चाललेला आहे राजस करता. जैसा गावीची या कश्मळा उकिरडा होय एक वळा का स्मशानी अमंगळा अवघियाच्या. जसं गावातले घाण पदार्थ उकिरड्यावर एकत्र होतात किंवा स्मशानामध्ये जसं अमंगळाचा जसं एकोपा होतो तसं तया परी जो अशेखा विश्वाची या अभिलाखा पाय पाखळणिया देखा घरटा झाला. हे जसे दोन उदाहरणं दिले की गावातले सगळे घाण कसं उकिरड्यावर एकत्र होते किंवा कचरा कुंडीवर एकत्र होते किंवा अमंगळाचा सगळा भाग स्मशानामध्ये असतो. तया परी जो अशेखा विश्वाची या अभिलाखा पाय पाखळणे या देखा घरटा झाला. त्याप्रमाणे असं पहा किंवा जो या विश्वातल्या सर्व काय दृष्टांत दिला ज्ञानोबरायांनी की या विश्वातील सर्व पाय धुण्याचं घर तो झालेला आहे. कोण राजस करता सगळ्याचं पाय धुण्याचं ठिकाण. म्हणून फळाचा लाग देखे जे असं लग ये कर्मी चांग रोहो मांडी. म्हणून फळाचा लाग. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत की अर्जुन म्हणून कर्माच्या ठिकाणी फळाचा संबंध निश्चित जो पाहतो म्हणजे फलाशिवाय कर्म करतच नाही. तो फलाच्या इच्छेनेच कुठल्याही प्रकारचं कर्म करतो. राजस करता सात्विक कर्त्याच्या एकदम विरुद्ध आहे राजस करता. जे कर्म निश्चित फळ देणार आहे
बस असं त्याला वाटतं की त्याच कर्माच्या ठिकाणी आपला आरंभस्तंभ मानावा आणि असंच कर्म करावं की ज्याच्यापासून आपला फलप्राप्ती होईल. आणि आपण झाली या जोडी उपखो नेदी कवडी क्षणक्षणा कुरोंडी जीवाची करी. आपल्याला प्राप्त झालेलं जे काही संपत्ती आहे कवडी का असं उपखो नेदी कवडी, तर कवडी तर सध्याच्या काळात कवडी नाही, पैसा नाही चालत असं. काय पैसा म्हणजे 1 पैसा 2 पैसे 5 पैसे 10 पैसे काही चालत नाही आता. तेव्हा जुन्या काळामध्ये कवडीचं नाणं होतं. काय कवड्या दिल्या की माल मिळायचा. काही काळ चांबड्याचं नाणं होतं. चांबड्याचा शिक्का दिला की सोनं मिळायचं. असे काळामानात ते बदलत जातं. आता अशा प्रकारे ॲल्युमिनियमचं नाणं आहे, कागदाचं आहे. पूर्वी त्याच्याही अगोदरचा काळ असा होता की सोन्याचे नाणे होते, त्याच्यानंतर चांदीचे होते, पंचम जॉर्ज, राणी शाह, बोडखा असे पूर्वी नाणे होते. आणि आता वेगळे नाणे आहेत. मग यांनी म्हटलं की तेव्हा कवडीचं नाणं असेल. माऊलीच्या काळामध्ये कवडीचा सुद्धा तो खर्च होऊ देत नाही, घरच्या माणसालाही खाऊ देत नाही आणि आपणही खात नाही. अशी काही माणसं होती पूर्वी काळावर. सगळं सामान कपाटात ठेवायचं, त्याला सुद्धा मिठा सुद्धा ते उचलून द्यायचं. असं पूर्वीच्या काळात होतं काही लोक. तेव्हा म्हणजे असे इतक्या प्रकारे इतके कंजूस असणारे लोक, हे राजेशी लोक असतात. आपणही खायचं नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ द्यायचं नाही. एखाद्या वेळेस जर कुठं रस्त्यामध्ये कवडी सापडली तर त्याच्यावरून जीव ओवाळून टाकेल. काय लाभ झाला कोणाच ठाऊक. पुष्कळ लोकांना मी पाहिलं, 5 पैसे 10 पैसे जरी सापडले तरी त्याच्या कपाळावर आदळतात, दातात धरतात, छातीवर मारतात. कशामुळे काही मला माहीत नाही, पण ते असं करतात लोक. कृपण चित्ती ठेवा आपुला. काय आपण तैसे दक्ष पराविया मोला, बक जैसा खुतला मासियास. कृपण चित्ती ठेवा आपुला. कृपण मनुष्य आहे, कदरीव. भागवतात कथा आहे कदरीवची. अत्यंत कंजूस मनुष्य. असा जो कृपण आहे, कदरीव आहे, कंजूस आहे. त्या दिवशी मी उदाहरणं सांगितली 2-3 तुम्हाला लक्षात असतील तुमच्या, कंजूस माणसाची. त्याने जर आपला ठिकाणी पूर्वीचा जे काही असायचं, धनानी भूमो पशवश्च गोष्टी असं म्हटलं जाते की धन हे पूर्व काळामध्ये धातूचं असल्यामुळे ते जमिनीत पुरून ठेवायचे पूर्व काळामध्ये. इथं ते उदाहरण दिलेलं आहे की कृपणचित्ती ठेवा आपला तैसा दक्ष परावा पराविया मुला, बक दैसा खुंतला मासियास. अर्थात जणू काय आपलं ते धन जमिनीत पुरून ठेवावं आणि स्वतःला आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या चित्तामध्ये जणू ते ठेवलंय. पुरायचं जमिनीमध्ये, पण जणू अंतःकरणात ठेवलंय असं त्याला ते वाटायचं कृपण माणसाला. म्हणजे इतकं त्या धनावरती त्याचा जीव.
मेल्यावर ते त्यांचे नरकाला जायच्या अगोदर ते पिशाचेच होणार. ज्यांचा जीव घरात आहे, संसारात आहे, पैशात आहे, अशी माणसं पिशाच्य होतात. ते स्वतः खात नाहीत आणि आपल्याला दुसऱ्याला खाऊ देत नाहीत. मग त्याच्याकरता ही जे घरात देवपूजा नामस्मरण करतात त्याच्याकरता की असे काही जिंद लोक घरात असतातच ते. कारण त्यांचा जीव कुठे जातो? स्मशानात नेल्यावर जातो का? घरात जातो. म्हणजे कुठं असतात? घरातच असतात ते. मग त्यांची बाधा होऊ नये. काही लोक बघा तुम्ही, पुष्कळ इतका त्रास होतो, इतका, आता देवपूजा करायची नाही, देवाचं नामस्मरण करायचं नाही, काही अशी भूतच ते. मग त्यांना त्रास होणारच. मग त्याच्याकरता देवाचं भजन करावं घरामध्ये. हरिउच्चारणी मंत्रपै आगाध पळे भूत बाधा भेणेचे. भगवंताचं नामस्मरण घरामध्ये, देवाची पूजा वगैरे त्याच्याकरता करायची, लक्षात ठेवा. आणि आपला देह घर पवित्र राहावं याच्याकरता ते आणि करायचं असतं. म्हणून म्हटलं की हा जणू काही पिशाचच, त्या धनावर त्याची वृत्ती असल्यामुळे तो पिशाच्यासारखाच असतो. किंवा बकदैसा खुंतला माशी अशी त्याला दृष्टांत दिला की ज्याप्रमाणे तो बगळा जो असतो, बगळा असं वाटतं काय साधू आहे, काय एकाग्रतेने बसला आहे, एका पायावर उभा आहे, पण त्याच्या अंतःकरणात काय असतं? मासा. तसं हा रात्रंदिवस त्या धनाचं चिंतन करत बसतो. आणि तेच पण सकाळी मोजील, दुपारी मोजील, संध्याकाळी मोजून ठेवील. पुन्हा तेवढेच तेच असतात पैसे तेवढे, पण ते रोज मोजील. ते सगळी वृत्ती त्याच्यामध्ये त्याची. पूर्व काळात असं होतं. आणि राजस माणसं जी असतात त्यांचा विचार चाललेला आहे. आणि गोवी गेलिया जवळी झगटलिया अंग फाळी फळे तरिया तपोळी बोराटी जैशी. आता बोरीचा दृष्टांत दिला. बोराटी, गोवी गेलिया जवळी. गोवी म्हणजे बोराटी. बोराटी जसे तिच्या जवळून जर गेलं ना, त्या बोराटीच्या झुडपाजवळून, तर ते नक्कीच तिचं एक काटा असतो लांब आणि एक असतो आखूड. असं लांब काठीने टोचायचं, आखूड काठीने ओढून घ्यायचं, असं त्या बोराटीचं झाड असतं. झगटलिया अंग फाळी. तो जो वाकडा काटा आहे तो नक्की आपल्या शरीरात फाडून टाकतो. म्हणजे असे रक्त निघतं त्याचा आपल्या शरीरापासून. बरं, फळं जर त्याची पाहिली ना, तर फळे तरी आत पोळी बोरांटी जैशी. ते फळं तर काय आगळी भयंकर आंबट असतात. ते झाडच ते विचित्र आहे. कपडे फाडेल, अंग फाडेल. बोरं त्याचं ते फळं खाल्ली तर ती इतकी भयंकर आंबट असतात. ते तैसे मने वाचा काय भलतया दुःख देत जाय. ही राजेशी माणसं जी असतात ती मनाने दुसऱ्याचं वाईट चिंतन करतात, दुःख देतात लोकांना. वाणीने नीट बोलत नाहीत, मनही त्यांचं नीट नसतं, वाचेनं धड बोलायचं नाही. असं आहे आपल्या घरामध्ये. लक्षात ठेवा, जे वास्तुपुरुष असतो ना, वास्तुपुरुष, वास्तुशांती केल्यानंतर 10 वर्षांनी एकदा करावी असं म्हणतात. की वास्तुपुरुष जो आहे तो आपण जर नेहमी वाईट बोललो तर तो नेहमी त्या शब्दाला उत्तर देत असतो. तथा असतो, तसं होईल, तसं होईल, तसं होईल असं म्हणत असतो. म्हणून घरात नेहमी चांगलं बोलावं, म्हणजे तो तथा असतो म्हणून मी चांगलं होईल. वाईट बोललो, वाईट विचार केला तर दुसऱ्याचं वाईट चिंतन केलं, तथा असतो म्हणतो तो. आणि मग त्यामुळे आपलं वाईट होत जातं. दुसऱ्याच्या वाईटाचं चिंतन केलं की नक्की आपलंच वाईट होतं.
दुसऱ्याकरता खड्डा खोदला की त्यात हात जाऊन पडतो स्वतः. म्हणून म्हटलं की तो मने वाचा काय नेहमी, मी परवा तुम्हाला सांगितलं होतं, वाईट विचार आपल्या मनामध्ये कधी येऊ द्यायचे नाही. कारण वाईट हे आपलंच होत असतं. दुसऱ्याच्या वाईटाचं चिंतन कधी करायचं नाही, कुणाचं वाईट कधी करायचं नाही, लक्षात ठेवा. नाहीतर ते आपलंच होत असतं. चिंतनही वाईट करायचं नाही. फक्त मनात येतच त्या गोष्टी, मन काही आपल्या ताब्यात नसतं. मग त्या मनाला देवाकडे पाठवायचं, मुखाने नामस्मरण करायचं आणि वृत्ती देवाकडे पाठवायची. म्हणजे मनात दुसरं काही येणार नाही, असं अभंगात वर्णन केलेलं आहे. आता कोठे तुमचे चरण देखलिया. भगवंताच्या जवळ जर आपली मनोवृत्ती पाठवली तर मनात काही विचार येणार नाही. तिथं वृत्ती तर राहिली पाहिजे मात्र. काय म्हणून ते मनाने चिंतन वाईटच, वाचेनही नीट बोलणारच नाही, कर्म करतो ते नीट करणारच नाही. भलतया दुःख देत जाय. कोणालाही दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. पूर्व काळात काही भांडखोर बाया असावी, लक्षात ठेवा. भांडखोर, तिला भांडल्याशिवाय करमायचंच नाही. काहीतरी काढीलच ती उकरून, निदान कोणाच्या अंगावर पाणी तरी टाकेल की मग ते बोलणार, हे बोलणार, भांडणं सुरू. ते काहीतरी कुठे करणारच. तसा याचा प्रकार असतो की याचं सर्व करणं, बोलणं, पाहणं हे सगळं नेहमी परदुःख, दुसऱ्याला दुःख देणारं असतं. अशी ही राजसी माणसं आहेत. याच्यापासून दुसऱ्याचं चांगलं व्हावं तर नाहीच, दुसऱ्याचं वाईटच व्हावं अशी इच्छा करत असतो. पण दुसऱ्याच्या चांगल्याची इच्छा केली आपलं चांगलं होत असतं. दुसऱ्याच्या वाईटाची इच्छा केली की आपलंही वाईट होत असतं, लक्षात ठेवा. तेवीची अंगे कर्मी आचरणे नाही क्षमी. न निघे मनोधर्मी अरोचक. माऊलीने एवढं सूक्ष्म का लिहिलंय? वयाच्या 16व्या वर्षी, लक्षात ठेवा. किती सूक्ष्म लिहिलंय. एका एका सिद्धांताकरता 4-4, 8-8 दृष्टांत देऊन पटवले, लक्षात ठेवा. का केले हे कुठे माऊलीनं? तर आपल्या ठिकाणी तसे दुर्गुण राहू नयेत. आपण चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगलं पाहावं, चांगलं खावं, दुसऱ्याच्या चांगल्याची इच्छा करावी, हे आपल्याला यावं, आपण ते शिकावं. त्याच्याकरता ते संत महात्म्यांनी प्रयास केलेत. काय त्यांनी आपला अमोल वेळ खर्ची घातला आणि आपल्याकरता हे करून ठेवलेलं आहे. किंवा तुम्ही चांगलं बोला, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं राहा, चांगलं सगळ्यांच्या जे खळाची व्यंकटी सांडो, किंवा किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वांच्या कल्याणाची इच्छा करावी. नवे शत्रू जरी असेल तरी त्याच्याही वाईटाची इच्छा आपण करू नये. तेवीची अंगी कर्मे आचरणे नाही क्षमी. न निघे मनोधर्मी अरोचक. तसे शरीराने, वागण्याने कोणतंही कर्म सिद्धीला नेण्यामध्ये ते समर्थ नसतात. जातं ते कसं जाईल? नेहमी जर वाईटच मनात असेल तर कोणतंही कर्म अशा लोकांचं सिद्धीला जात नाही, सक्सेस होत नाही, लक्षात ठेवा. ज्यांच्या मनोवृत्तीतून कोणतंही कर्म न आवडणार आहे असं नाहीच. त्याला सगळं आवडतच. न निघे मनोधर्मी अरोचक. किंवा ते वाईट आहे, हे चांगलं नाही आहे, हे आवडत नाही आहे, हे फेकून द्यावं,
हा विचार कधी नाही राजसी लोकांचा. अगदी सात्विक लोकांच्या विरुद्ध आहे. आपण अगोदर सात्विकाचा विचार केला. सात्विक कसे असतात काय वगैरे. कणकाची या फळा कनकाची या फळा आत माज बाहेरी मवळा तैसा सबाह्य दुबळा सुचित्वी जो. दृष्टांत दिला. कनकाची या फळा. कनक धोत्र्याच्या झाडाला कनक म्हटलेलं आहे का. कनकाची या फळा आत माज बाहेरी मवळा. ते जे धोत्र्याचं फळ असतं ना त्याच्यातलं जर बी खाल्लं तर माणसाला गुंगी येते. लक्षात काय. बाहेरून आतून जे अत्यंत मादक आहे अत्यंत विषारी आहे धोत्र्याचं फळ. लक्षात. आणि बाहेरून काटे असतात. पण आतून तर मादक बी असतं आणि बाहेरून काटे असतात. तसा हा जो मनुष्य आहे तो आंतरबाह्य दरिद्री असतो. तुम्ही पैशावाला श्रीमंत समजायचं कारण नाही. पैशावाले जरी असले तरी ते दरिद्री असतात. लक्षात ठेवा. आंतरबाह्य दरिद्री या ठिकाणी. तैसा सबाह्य दुबळा सुचित्वे जो. तसा तो पवित्रपणाच्या दृष्टीने जर विचार केला जर धनाच्या दृष्टीने विचार केला तर अशी माणसं ही आंतरबाह्य दरिद्री असतात. दरिद्री काय. आंतरबाह्य अपवित्र असतात. पवित्र नसतात. आणि कर्मजात केलिया फळला हे जरी धनंजया तरी हरिखे जगायया वाकुलिया वाहे. धनंजया नाम अर्जुन. भगवान म्हणतात अर्जुना आणि कर्मजात केलिया फळला आहे जरी धनंजया तरी हरिखे जगायया वाकुलिया वाहे. अनेक कर्म केल्यानंतर जर फळ प्राप्त झालंच कर्माचं फळ मिळत असेल बरं वाईट जसं करावं तसं पण ते लगेच या जन्मात मिळत नाही. काहीच म्हणतात हातच्या हातावर असतं पण आपण पाहतो संचित प्रारब्ध आणि क्रियमान याचा जर विचार केला तर पूर्वीचं जे काही कर्माचा साठा आहे त्यातून जे भोगायला येतं ते प्रारब्ध आणि आता करतो ते पुढच्या जन्म करतो असतो. पण या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय की आणि कर्म जात केलिया फळ आहे जरी धनंजया तरी हरिखे जगायया वाकुलिया वाहे. अर्जुना अनेक कर्म केल्यानंतर जे जर फळ मिळालंच तर त्याला इतका आनंद होतो की बस त्याला काही प्रमाण नाही. आणि आपलं कर्तृत्व कसं यशस्वी झालं त्याच्याबद्दल तो सगळ्या गावामध्ये डांगोरा पिटवल्याशिवाय राहत नाही. मी हे केलं तर असं झालं सगळ्या दुनियाला सांगत बसेल. तरी हरिखे जगायया वाकुलिया वाहे. आणि तुम्ही कर्तृत्वहीन आहात. तुम्हाला काही करता येत नाही. मी कसं केले पहा. माझं कर्तृत्व पहा. तुम्ही अपयशी आहात असं दुसऱ्याला नावं ठेवत असतो. दुसऱ्याला वाकडं दाखवत असतो. वाकुलिया जावी. अथवा जे आदरिले
हिनफळ होय केले तरी शोके तेणे जिंतिले धिक्कारोला. आणि अथवा जे आदरिले, आपण जे कर्म सुरू केलेलं आहे, कर्माचा आरंभ केलेला आहे, हिनफळ होय केले, त्या कर्माने त्याला फलहीन केलं, म्हणजे फळ प्राप्त होऊ दिले नाही. काही कर्म असे आहेत किती केले तरी त्याचं फल मिळतच नाही, फल प्राप्त होत नाही. तरी शोके तेणे जिंतिले धिक्कारू लागले, मग त्याला फार शोक होतो आणि स्वतःचा धिक्कार करतो. स्वतः केलेल्या कर्तृत्वाचा म्हणा किंवा स्वतः केलेल्या कर्माचा म्हणा, तो धिक्कार करत राहतो. कर्मी राहटी ऐशी जयाते होती देखशी, तोच जाण त्रिशुद्धीशी राजस करता. कर्मी राहटी ऐशी अशा प्रकारचा जो व्यवहार आहे तो राजसी लोकांचा असतो. आता या श्लोकात याचं वर्णन केलं आपण या ओव्यामधून. तो राजसी करता आहे, लक्षात ठेवा. आणि तोच राजस करता सत्यत्वाने त्याचं सर्वस्व वायालाच जातं, त्याला काही फायदा त्याचा होत नाहीये, लक्षात ठेवा. तो लोभी असतो आणि नेहमी मोही असतो, नुसतं कमवायचं कमवायचं कमवायचं, आणि मग ते कोण खातं? एक पद आहे, लक्षात ठेवा. तू जे कमवलं ते दुसरेही खाणार, असं एक पद आहे. तू किती जरी कमवून ठेवलं तुझ्याबरोबर कोणी देणार नाही, तू बरोबर नेणार नाहीस. तू जर काही बरं वाईट कर्म केलं तेवढं कर्म बरोबर येतं, काही दान पुण्य केलं त्याचं फल बरोबर येतं, पुण्य. वाईट केलं तर पाप बरोबर येतं. पण बाकी काही तुम्ही प्रपंचात किती जरी केलं तरी हे सर्वही जाग्यावरी राहणार आणि देह हा मातीला जाणार. घरे दारे महाल माड्या संगे येई नात वेड्या, सर्व हे जाग्यावरी राहणार, देह हा मातीला जाणार. माय बाप बंधू बहिणी संगे येई नात कोणी, सर्व हे मायेचा बाजार, देह हा मातीला जाणार. जवळी असता पैसा रुक्का, तववरी म्हणतील बाबा काका, शेवटी नाही कोणाचा आधार, देह हा मातीला जाणार. अर्थात शेवटी काय? शेवटी काहीच आहे ना. कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रे. तो म्हणतो माझी बायको आहे, माझे पोरे. अरे वेड्या आहेस तो. पुत्र बंधू कांता, काय म्हणजे नात्रा मोठ्याने बोलायचं, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. तुझं कोणीच नाही, लक्षात ठेव. तुझा आहे परमात्मा, ते तुला कळत नाही वेड्या, आणि म्हणून यांचा काही उपयोग होत नाही, असं या ठिकाणी माऊली वर्णन करत आहे. आता या पाठी येर, जो कुकर्माचा आगर, तो करू गोचर तामस करता. अशा प्रकारे आतापर्यंत आपण राजसी करता पाहिला. आता काय म्हणतात या ओवीमध्ये? आता यया पाठी येर, जो कुकर्माचा आगर. आता यानंतर उर्वरित राहिलेला जो वाईट कर्माचा आगर आहे, आगर साठा, तोही करू गोचर तामस कर. आता हा तर फारच वाईट, लक्षात ठेवा. तामस करता तर फारच वाईट. त्याचं वर्णन माऊली म्हणतात आता आपण करूया. आयुक्त प्राकृत स्तब्ध सठो नैष्कृतिको लसहा, विषादी दीर्घसूत्रीच करता तामस उच्यते. अयुक्त
प्राकृतः स्तब्धः शठ नैष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. असावध, अयुक्त म्हणजे असावध, कधी तो सावध होतच नाही. सगळ्या लोकांनी सांगितलं, साधू संतांनी, अरे बाबा जागे व्हा, सावध व्हा. तो सावध होतच नाही. लक्षात ठेवा. प्राकृत म्हणजे शास्त्र संस्कार नसलेला, ज्याला कुठल्याही प्रकारे शास्त्राचे संस्कार नाही आहेत. स्तब्ध हा गुरुदेवाबद्दल उदास, सद्गुरु संतावर त्याचा कधी भरवसा, कधी विश्वास नसतो. शठ दुसऱ्याला फसवणारा, दुसऱ्याला लुबाडणारा. विषादी दीर्घसूत्रीच, खोटं बोलणारा आणि दीर्घसूत्रीच, दुसऱ्याच्या उपजीविकेचा नाश करून आपलंच चमकी वाजवणारा किंवा आपलं भरणारा. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात आणि सर्वांची टोपी आपल्या डोक्यात, असं करणारा जो आहे तो तामसी आहे. असं श्लोकाचा थोडक्यात अर्थ आहे. तर याचा विस्तार खूप केला आहे मौलीनं. तामसी लोक कसे असतात त्याचा विचार आपण सात्विक पाहिला, राजसी पाहिला, आणि आता तामस मनुष्य कसा असतो त्याचं वर्णन, त्याचं वागणं, पाहणं, सर्व गोष्टीचा विचार मौली ज्ञानराजाने आता इथं विस्तारपूर्वक केलेला आहे तो भाग. आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तो